मी बाळासाहेब पांडुरंग मोरे, अध्यक्ष सुरेश चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती। आणि आज जे शेतकऱ्याचं आंदोलनाचा 17वा दिवस आहे। गोकुळ साखर कारखान्यानं 7 महिन्यापासून ऊस घेऊन गेला, 1 रुपया सुद्धा आम्हाला मिळालेला नाही। आणि हे ऊस बिल मिळावं म्हणून 17 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु अजून कोणीही दखल घ्यायला तयार नाही। म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की मायबाप सरकार आहे, आम्ही त्यांचे लेकरं आहोत, म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबूराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरला आहे ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत। तर मुख्यमंत्र्यांनी बाबूराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्हा शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं आणि बाबूराव बोत्रे पाटलाला 30 कोटी रुपये ॲडव्हान्स पोटी कारखान्याच्या व्यवहाराच्या दिलं तर निश्चितपणे या 30 कोटीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांचे बिलं जाणार आहेत। आज शेतकऱ्यापुढे प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुशाला भाव लागला नाही, घाटल्याला शेतामधलं लागवड सुद्धा निघालं नाही आणि उसाचे पैसे आमच्या कारखान्याकडे अडकून पडले। आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरलाय। शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते। म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे। म्हणून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावा, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे। एकूण किती शेतकरी? 3,500 शेतकरी आहे। किती बिल? 30 कोटीच बिल आहे। 30 कोटी दिलं का सगळा विषय संपणार आहे। कोणत्या सोलापूर आणि धाराशिव? हा, तुळजापूर तालुका आणि अक्कलकोट तालुका असं 2 तालुक्याचं हे बिल आहे। 3,500 शेतकरी। हा, 30 कोटी रुपये बिल दिलं का आमचा सगळा विषय संपणार आहे। त्यामुळं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये प्रामाणिकपणे भूमिका बजावली, पण जिल्हाधिकारी हे अंतिम अथॉरिटी होऊ शकत नाहीत। काही निर्णय घेणं त्यांना मर्यादा देतात। त्यांनी फक्त काय की आरआरसी खाली मी कारवाई करतो, कारखान्यावर जप्तीची कारवाई करतो, त्याचा निलावा काढतो, विक्री करून पैसे जमा करतो आणि मग तुमचे देतो। ही प्रोसिजर लवकर होणारी नाही आहे। एकदा कारखान्याची टेंडर प्रक्रिया झाली का निविदा दिवशी हेच कारखान्याचे लोक त्यांना दम देते, जे टेंडर भरले त्या लोकांना की तुम्ही कारखाना कसं घेता बघतो। म्हणलं का कोणी टेंडर प्रक्रियेत उतरत नाही, स्वतःचे पैसे घालून भांडणं कोणी घ्यायचं म्हणून टेंडरवाले येत नाही। कारखाना प्रक्रिया एकदा रद्द झाली की परत दुसरी प्रक्रिया पुढची तारीख यायला 4 महिन्याचा कालावधी लागतो। मग हे आरआरसी मधल्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही। बरं, आज केंद्र सरकार, राज्य सरकार एकोका कारखान्याला 200-200 कोटी रुपयाचं पॅकेज देऊ लागलंय। आम्हाला तर पॅकेज नको, आमच्या हक्काच्या बिलासाठी 30 कोटी द्यावं। कारखाना कोणत्या राजकीय व्यक्तीचा आहे? हे बघा, तो राजकीय व्यक्तीचा असो नाहीतर कुठल्या खासगी व्यक्तीचा असो, प्रश्न आमच्या पोटाचा आहे। पोटासाठी आम्हाला भूक लागली, आम्ही सरकारकडे ओरडतो, आम्हाला जीव घाला, पाणी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। कारखान्याला कुठं पैसे द्या म्हणतो? पैसे साखर आयुक्ताकडे द्या, कारखान्याकडनं यादी बघून घ्या आणि आमच्या डायरेक्ट खात्यावर जमा करा। त्यामुळे कारखान्याला रोख पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही ना। पण मार्ग काढण्यासाठी सरकार यामध्ये मध्यस्थी करावी आणि मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 5च मिनिटात हा प्रश्न मिटणार आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे, या सरकारला मिळणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मिटवला तर तमाम शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि शेवटी सांगतो, उन्हातानात उपाशा पोटी निघाल्या या दिंड्या ऊस बिलासाठी, मग मंत्रालयात बसलेला आदरणीय मुख्यमंत्री आमच्यासाठी जरासा का येत नाही सावली घेऊन इकडे यासाठी, एवढं तुम्हाला म्हणायचं आहे।